गाड्या बंद आहे, ज्यादा आली तर विचारल्याप्रमाणे गाड्या बंद आहेत म्हणतात. सावकाश या. शुभ सकाळ, शुभ प्रभात मंडळी. कडाक्याच्या थंडीमध्ये पडलेल्या नाशिक शहरामधून हार्दिक हार्दिक स्वागत. या गरमागरम चहा प्याला. नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. वाजले सकाळचे 6:30. नाशिक शहर, नाशिक सिटी आणि मस्तपैकी गुलाबी थंडी पडली आहे. नोव्हेंबर महिना आणि नाशिकची गुलाबी थंडी नातच काही वेगळं आहे. आणि याच गुलाबी थंडीतून आज आपला पुन्हा एकदा प्रवास होणार लाडक्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या बसने. नाशिक मेळा बस स्थानक पाहू शकता. सकाळ सकाळी किती गर्दी झाली आहे. धुळे, पुढे मग मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे साईडला जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आपल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या नवीन बस लॉन्च झालेल्या आहेत अशोक लेलँडच्या. आणि त्यापैकी एक बस ट्रायलला सुरू आहे, नाशिक ते पुणे, पुणे ते नाशिक. आणि त्याच खास प्रवासासाठी मी ते आलो होतो, परंतु बस मला इथे काही दिसली नाही. मे बी नसावी आज, कारण त्याचं टायमिंग फिक्स नाही. एक जादा बस म्हणून सोडली होती ट्रायलसाठी आणि काउंटरला विचारलं की सांगतात की काही सांगू नाही शकत नाही, बस एक वेळ येईल किंवा नाही. त्यामुळे हा प्लॅन आता पूर्णपणे ड्रॉप करूया नेक्स्ट जर्नी. धुळेपर्यंत आपण प्रवास केला आहे. मालेगाव, धुळे, पुढे मग शेगाव केला होता जळगाव साईडने. खानदेशच्या अलीकडे भागात जाऊ म्हणजे धुळे, साक्री, नवापूर. येस 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 नवापूर आपल्या महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणारं शेवटचं बस स्थानक नवापूर. आणि त्या स्टेशनची खासियत पण आहे. हा 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 आता नाही सांगणार, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रवास करावा लागेल ना. कुठून? नाशिक ते नवापूर. समोर बस लागली आहे NWKRTC ची अंबारी उत्सव 15 मीटरची बस, फुल्ली स्लीपर. रूट करायचा बेळगाव, पुणे, नाशिक. काय बोलता मंडळी, व्हिडिओ करायचं की नाही? कमेंट करा, कमेंट करा. आता नवापूरला गाडी कितीची आता? गाड्या बंद आहे, ज्यादा आली तर अरे बाप रे, विचारल्याप्रमाणे गाड्या बंद आहेत म्हणतात. कुठली जादा गाडी आली तर मिळेल, अदरवाईज नो चान्स. नवापूर साठी गाडी पकडायला मी आलो आहे. नाशिकच्या मध्यवर्ती नवीन CBS मध्ये मेळा बसताना गाडी सुटत नाही, या ठिकाणी आलो. आणि फ्लॅट क्रमांक 1 किंवा 2 नंबरला आपल्या गाड्या येतील. 1 नंबरसाठी कोणत्या आहेत? नंदुरबार, सटाणा, साक्री, उंबरटी, नामपूर, मुंगबारी. आणि 2 नंबरला नवापूर, अक्कलकुवा. समोर लागली आहे नाशिक अक्कलकुवा. ही बस आली नंदुरबार डेपोतली. कोणती आहे बघूया. नवापूर, नवापूर. चला चला चला, नवापूर, नवापूर. हो माऊली, नवापूर आहे. चला चला. येस, फायनली आपल्याला बस मिळाली आहे अशोक लेलँडची, नाशिक नवापूर. आणि टाइम पाहू शकता, वाजले सकाळचे 6:48. नशिबाने आपल्याला बस मिळाली नाशिकहून नवापूरसाठी, कारण बऱ्याचशा गाड्या गेलेल्या आहेत इलेक्शन ड्युटीला. दिनांक 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर. आज तारीख किती? 19 नोव्हेंबर. उद्या वोटिंग आहे, मतदान. सर्वांनी मतदान करा. आणि या सर्व गाड्या तिकडे गेल्यामुळे प्रवाशांची मात्र इकडून तिकडे धांदल उडते. एसटी महामंडळाची नवीन बस नाही मिळाली, हरकत नाही, नेक्स्ट टाइम प्रवास करू. पण आजचा आपला प्रवास नवापूरपर्यंत एक नियमित रूट नाही. या गाडीचा रूट असेल नाशिक पासून पुढे सटाणा, ताहराबाद, पिंपळनेर आणि लास्ट स्टॉप आपला नवापूर. नाशिक ते नवापूर एकूण 180 किलोमीटरचा प्रवास. आणि त्यासाठी लागणारा कालावधी कमीत कमी 6 ते 7 तास. अनेक बसेस बंद केल्यामुळे या बसला आता तुफानी गर्दी होते नवापूरच्या. बघू शकता जागर गाडी पॅक होते. पुढे गेलं ते अजून काय हालत होईल ते आपण पुढे बघूया. सटाणा, पिंपळनेर या ठिकाणी गेल्यावरती आपल्या प्रवासाला होते सुरुवात नाशिक मध्यवर्ती बस स्थानकातून. फ्लॅट क्रमांक 1 नंबर. हा 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 नाशिकची गुलाबी थंडी आणि या एसटी महामंडळाचा प्रवास तर बाई नाद खुळा. गणरायाच्या नामस्मरणाने आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. नाशिक ते नवापूर एकूण प्रवासाचे अंतर 190 किलोमीटर. या दरम्यान पिंपळगाव बसमत पुढे नाशिक सटाणा रोडने प्रवास करत दहिवेल नंतर सुरत धुळे हायवेने नवापूरला पोहोचता येते. या दरम्यान 3 जिल्हे लागतात, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. नाशिकमधील देवळा, सटाणा म्हणजेच बागलाण,
पुढे धुळ्यातील साक्रीमधील पिंपळनेर आणि शेवट नंदुरबारमधील नवापूर ही मुख्य बसस्थानके लागतात. सोबत ओझर आणि ताहिराबाद देखील. दिनांक 20 नोव्हेंबरला मतदान असल्याने 19 ते 20 नोव्हेंबर महाराष्ट्रातल्या एसटी बसेस इलेक्शन ड्युटीवर गेल्याने अनेक बसेसचे मार्ग कॅन्सल केले गेले. ज्या बसने आपला प्रवास होतोय ती देखील बस जास्त ठिकाणी न थांबता दुपारी 12च्या आत नवापूरला पोहोचली पाहिजे. सटाणा, देवळा, पिंपळनेर या दरम्यानचा प्रवास एकदम नयनरम्य पावसाळी ऋतूमध्ये केला तर स्वर्गाहून सुंदर. चला आता जास्त वाट नको बघूया, नाशिक मालेगाव हायवे सोडत नाशिक सटाणा रोडने प्रवास करूया. नाशिकवरून निघाल्यापासून राष्ट्रीय महामार्ग लागला NH-60. इथून मग आपण लागलो थेट सटाणा रोडला. सटाणा, देवळा, पिंपळनेर, नवापूर, सुरत संपूर्ण रस्ता असंच आहे, एकदम सिंगल डांबरीकरण. मध्ये मध्ये कामकाज सुरू आहे. आणि आता आपल्याला घाट लागला भावडबारी घाट. कोणता? भावडबारी. नाशिक शहरापासून 70 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आपण. देवळा या ठिकाणी येऊन, देवळा तालुका, देवळा गाव, जिल्हा नाशिक. करंट लोकेशन 5 कंदील. आपण लागलो सटाणा रोडला. मागचा होतो थेट कळवण, सप्तशृंगी गड. नाशिक पासून मस्तपैकी एक्सप्रेस हायवेने प्रवास केला टिल नाशिक सटाणा रोड येईपर्यंत. तिथून मग हा रोड लागला. कोणत्या बावडीच्या संगमावर असलेल्या या देवळा तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत आहे. कोण पण देवळा तालुक्यातून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं देवळा. देवळापासून सटाणा लागतो बरोबर 20 किलोमीटरवरती. आणि इथून तुमचा शकता कळवण, सप्तशृंगी गडावर देखील. नवापूरला पोहोचण्यासाठी आपल्याला याच रोडने प्रवास करायचा आहे. मध्ये मध्ये कामकाज सुरू आहे तर मध्ये मध्ये एकदम पक्का रोड आहे.
पण जबरदस्त असा मार्ग आहे, फक्त खड्डे भेटा का म्हणे. रस्ता खराब आहे याचा तसं नाही की पूर्णपणे खराब केलाय. कामकाज सुरू आहे आणि कामकाज सुरू असल्या कारणाने अर्धी लेन चांगली, अर्धी लेन खराब. स्वागत स्वागत स्वागत. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यामध्ये सटाणा बस स्टँड या ठिकाणी आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आपली गाडी आली फ्लॅट क्रमांक 7 नंबरला, सटाणा बस स्थानक. सटाणा तालुका आरब नदीच्या काठावर वसलेले. इथून तुम्ही मालेगाव, पुढे नाशिक, नवापूर पोहोचू शकता. मालेगाव इथून बरोबर 50 किलोमीटर अंतर आणि जिथून आपण आलो नाशिक शहरापासून 90 किलोमीटर. सटाणा या ठिकाणी पोहोचण्याचा टायमिंग सकाळी 9:22. सटाणा ज्याला बागलाण या नावाने देखील संबोधले जाते, पुरातन नाव बागलाण. आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील अशी उंच उंच स्थळे बघायला मिळतील, जसे की मांगी तुंगी, साल्याल मुलत किल्ला आणि अतिशय महत्वाचं ते म्हणजे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे मंदिर तुम्हाला कुठे पाहायला मिळते या सटाणा तालुक्यामध्ये. जवळच आहेत, जसं लांबपण नाही. तर कोण कोणी सटाणा बसून नक्कीच कमेंट करा. #आमचं सटाणा आमचं बागलाण. बस स्टँड वरती बघा गर्दी आहे, बऱ्यापैकी आहे. आणि या ठिकाणी असंख्य गाड्या लागलेल्या आहेत, सगळ्या लालपरी लागल्या आहेत. परंतु एकही बस प्रवाशासाठी नाही, कारण त्यांची ड्युटी लागली कुठे, इलेक्शनसाठी. फक्त ज्या जादा बसेस येत आहेत त्याच फक्त आता पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. बाकी सर्व गाड्या गेलेत ड्युटीसाठी. आणि आपली बस पुन्हा इथं फुल पॅक. कुठून, सटाण्यावरून. सटाणा नंतर लागेल ताराबाद, पिंपळनेर आणि लास्ट आपला नवापूर. आणि नवापूरसाठी अजून गाठायचे 90 किलोमीटरचा प्रवास. किती, 90 किलोमीटर. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा समाप्त करत आपण प्रवेश केला खानदेशमधील धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर या गावी. पिंपळनेर बस स्थानक छोटंसं बस स्थानक आहे. आणि या ठिकाणी आपली बघा गाडी ऑलमोस्ट 60 ते 70% रिकामी होती. पिंपळनेर, पिंपळेश्वर काही म्हणा, आधी ब्रिटिशकालीन काळात तालुक्याचं मुख्य ठिकाण होते. परंतु काही गोष्टी अपुऱ्या पडल्यामुळे पिंपळनेर गाव झाले कन्वर्ट साक्री तालुक्यामध्ये. साक्री पिंपळनेर पासून बरोबर 25 किलोमीटर अंतर आणि धुळे जिल्ह्यापासून 80 किलोमीटर अंतरावरती आहे. प्लस आपल्याला जिथे जायचंय नवापूर, इथून बरोबर 54 किलोमीटर वरती. नाशिक ते नवापूर एकूण 180 किलोमीटर. मला असं वाटत नाही की 180 आहे, बहुतेक 190 आहे. आणि या 190 किलोमीटरसाठी आपले तिकीट भाडे लागले नाशिक ते नवापूर 295 रुपये प्रति व्यक्ती, ज्यामध्ये सर्व विशेष सवलती लागू आहे. बसताय का, बसा, सावकाश बसा. इलेक्शन ड्युटी असल्यामुळे बस जास्त कुठे आतमध्ये जात पण नाही, फक्त गेली कुठे, सटाणा डायरेक्ट थेट पिंपळनेर. आणि बसून बसून प्रेशर आली, जरा पटकन जाऊन येऊया. पिंपळनेर बस स्थानकाचा टाइम टेबल बघा, अक्षरशः 3 भाग केलेत. आता सांगा कुठलं दाखवू, मागचं की पुढचं वाला. निवांत बसा, टेन्शन घ्यायचं नाही. कुठं उतरणार तुम्ही, कुठं उतरणार आता, समाडो. नाशिक पासून ती बस कॅन्सल होती, फुल टू फुल पॅक स्टँडिंग पासून इथपर्यंत.
कमी झाली थोड्या प्रमाणात, परंतु अजूनही बस पॅकच आहे. आणि नाशिकहून नवापूरला झाला ही बस पहिली, आणि नंतर कधी लागली असेल मे बी, आयडिया नाही. कोण कोण आहेत या पिंपळनेर गावातून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं पिंपळनेर. चौकशा सामुडे गाव, जिल्हा धुळे. सामोडा गाव, सॉरी सामुडे बोललो पटकन. सामोडा. नाशिक ते पिंपळनेर 140 किलोमीटर प्रवास करून पुढे लागलो सामोडे, रोहन, धावली, दहिवेल या गावातून. नंदुरबार महाराष्ट्र राज्यातील सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा. या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि यांचा मुख्य सण होळी. आधी धुळे जिल्ह्याचा भाग, मग 1998 रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात एकूण 6 तालुके अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर. त्यांपैकी आपला प्रवास होतोय लेजेंडरी गुजरात राज्याला चिकटून असलेल्या नवापूर या तालुक्यामध्ये. टाइम झाला दुपारचे 12:10 आणि फायनली आपण पोहोचलो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर बसस्थानक, नवापूर तालुक्यामध्ये. ज्या बसने मी आलो होतो ती बस झाली आता इलेक्शन ड्युटीसाठी. आणि या ठिकाणी बघा कमी गाड्या आहेत. समोरची लागले सुरत रावेर, जळगाव विभागातील रावेर आगारातली बस. रूट काय? सुरत रावेर. ठीक सकाळी 7 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात नाशिक बस स्टँडवरून आणि इथून संपली दुपारी 12:10. एकंदरीत आपला 5 तास 10 मिनिटांमध्ये प्रवास झाला. 190 किलोमीटरचा नाशिक ते नवापूर मार्गे देवळा, सटाणा, पिंपळनेर. 4 फ्लॅटचं असलेलं बसस्थानक नवापूर बसस्थानक, धुळे विभाग, जिल्हा नंदुरबार. इकडच्या बसेची कंडिशन बघू शकता आणि या पत्रा पूर्ण बाद गेलाय, इथं तर काचच नाहीये. नवापूर बसस्थानकातून कोणकोणत्या गाड्या सुटतात ते संपूर्ण बसेसचे वेळापत्रक. मोस्ट ऑफ सगळ्या गाड्या गुजरातच्या आहेत, कारण या ठिकाणी MSRTC सोबत GSRTC देखील बसेस येतात, जे तुम्हाला घेऊन जातील थेट सुरत, अहमदाबाद, वापी, अंकलेश्वर या ठिकाणी. नवापूर 2 गोष्टीसाठी सुप्रसिद्ध आहे. नवापूर आपल्या महाराष्ट्र राज्यातील गुजरात राज्याला चिकटणारा एकदम शेवटचं गाव, चिकटून लागतो गुजरात राज्य. आणि दुसरी गोष्ट इकडचं रेल्वे स्थानक कोणतं? नवापूर. त्याच्यावरती मी संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहे की नवापूर रेल्वे स्थानक एवढं का सुप्रसिद्ध आहे, एवढं काय स्पेशालिटी आहे. तर ज्यांना या नवापूर रेल्वे स्थानकाबद्दल माहिती असेल जरा नक्कीच कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच की काय आहे स्पेशालिटी. तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच्या व्हिडिओला आवर्जून जोरदार लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी आहेत नवापूरमधून याला नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आमचं नवापूर, हॅशटॅग मन्ना देश, मन्ना काना देश. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.